नमस्कार मित्रांनो, अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया आणि दर रविवारीप्रमाणे आजही वैकुंठ सेवाधारी परिवारातील आमचे सदस्य इथे जमा झाले। 6:30 वाजता 1 तास त्यांनी परिसर स्वच्छ केला, समाजसेवा केली आणि आमच्या एका मित्राच्या मुलीचं लग्न आहे, त्याची पत्रिका ते द्यायला आले आणि त्यांना मी विनंती करतो की ती पत्रिका आमच्या सदस्यांना देण्याची करावी। आज अक्षय तृतीया दिवस आहे आणि एका शुभ कार्याची पत्रिका स्मशानभूमीत देण्याचा हा पहिलाच योग असेल आणि प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे। गेल्या 3 वर्षापासून वैकुंठ सेवाधारी परिवार आपली सेवा या ठिकाणी देतात। आज योगायोग रविवार, त्यात अक्षय तृतीया आणि एका शुभ कार्याची पत्रिका आमच्या सदस्यापैकी एका सदस्याच्या धाडवेजी यांच्या मुलीचं लग्न साला नमस्कार आणि त्यांच्या शुभ कार्याची पत्रिका सगळ्या वैकुंठ परिवाराला आज इथे देत आहेत। अक्षय तृतीया रविवार शुभ मंगल कार्यालयाची पत्रिका। सर्वांनी आग्रहाचं आमंत्रण की लग्नाला आणि चॅनल पण बघा, आम्हाला प्रसारित करणार कोणता आहे? अंधविश्वास का सच। म्हणजे आज अक्षय तृतीया निमित्तानं लोक अंधविश्वास वेगवेगळा पाडतात। काही लोक तर रात्रीच कामी लागलेत, रस्त्यावर फिरायले, इकडे करा, काही करा, तिकडे करा। पण आपले हे जे वेडे लोक आहेत ते स्मशानभूमीत येऊन अक्षय तृतीया साजरी करून राहिले। म्हणून चॅनल प्रमाणेच काम आपलं एवारे सर घ्या पत्रिका। एवारे सरांनी यासाठी दिली की जबाबदारी एवारे सरांची की सगळ्यांना फोन करून घेऊन जाणे। हो घेतात आणि आमचे व्यवहारे सर सक्रिय आहे आणि व्यवहारे सरांना कवितेचे एकदम डायरेक्टरच समजण्यात येते। तर याविषयी एखादी 2-4 ओळीची कविता त्यांनी व्यवहारे सरांनी भेटली लग्नाची, जेवणाला जायचं, लग्नाला असं काहीतरी करा। आता परमेश्वर व्यवहारे सरांना विनंती करतो सगळ्यांतर्फे की आपल्या मुखातून एक 4 ओळी कविता 4 ओळी सादर करावी। आज अक्षय तृतीया, खरं म्हणजे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना स्मरण्याचा, त्यांची आठवण करण्याचा हा एक दिवस। जे काही उत्सव असतात भारतीय संस्कृतीमध्ये, त्या उत्सवाच्या मागे बरीचशी एक उदार वृत्ती असते आणि त्यामध्ये जे काही जीवनमूल्य दडलेले आहेत ते खरोखर वाखाणण्याजोगे आहेत। आपले जे काही पित्र आहेत, या भौतिक सुखाच्या जंजाळामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी विसरत चाललेलो आहो, परंतु या अशा सणामुळे आजच्या दिवशी आपण अशा या पूर्वजांची आपण आठवण करीत असतो। आणि खरं म्हणजे आज अक्षय तृतीया असल्याच्यानं आम्हाला असं वाटलं की संख्या कमी राहील, परंतु आजही सुद्धा अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग या स्मशानभूमी स्वच्छतेकरता आपल्याला लाभलेला आहे। मी मागेही बोललो होतो की मित्रहो, हे स्मशानभूमी म्हणजे आपलं शेवटचं घर आहे आणि त्यामुळे मृत्यू हा एक उत्सव असतो, शेवटचा उत्सव असतो। आपण बरेचसे विधी आपल्या हयातीमध्ये आपण साजरे करत असतो, परंतु शेवटचा उत्सवसुद्धा हा गोड व्हावा म्हणून हा जो परिसर आहे हा स्वच्छ आणि पवित्र असावा, अशी भावना आमच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून नियमितपणे ही सेवा आम्ही देत असतो। बरेचसे नवीन सदस्य या ठिकाणी सहभागी होत असतात। आता खरं म्हणजे या ठिकाणी कोणताही माणूस कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही, कारण मृत्यू हा कसा आहे हे बहिणाबाईंना सांगितलेलं। आपण म्हणतो अरे सकाळी तर मला तो दिसला, अरे काल तर माझ्याशी तो बोलला, परंतु मित्रहो, जीवन आणि मृत्यू यातील अंतर जे आहे ते बहिणाबाईनं कमी शब्दामध्ये इतकं विस्तृतपणे सांगितलेलं आहे। त्या म्हणतात, आला साहस गेला साहस जीवना तुझं रे तंतर,
आला सास गेला सास जीवना तुझर तंतर जगण्या मरण्याचं एका सासाचं अंतर जगण्या मरण्याचं एका सासाचं अंतर. धन्यवाद. ओके ओके.